पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, श्री मारुतीराय महाराज की जय। पाहे पा शाखा पल्लव वृक्षाची, नव्हे ती काय एकाची बीजाची, परी पाणी घेणे मुळाची, ते मुळासीच घापे। ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 9। पाहे पा शाखा पल्लव वृक्षाची, नव्हे ती काय एकाची बीजाची, परी पाणी घेणे मुळाची, ते मुळाशीच घापे। ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायातील ओवे। मनुष्य जात सकळ, स्वभावता भजनशीळ, असं ज्ञानोबराय बोलतात। मनुष्य जात सकळ, स्वभावता भजनशीळ। मनुष्य जन्मताच अर्थात स्वभावताच भजनशीळ आहे, पण नेमकं कोणत्या देवाचं भजन करावं हे त्याला कळत नाही आणि म्हणून तो गोंधळात पडतो आणि आपल्याच मनानं वेगवेगळ्या देवी देवतांचं भजन करतो आणि चुकतो। आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अनेक प्रकारच्या देवी देवता आहेत आणि तसेच अनेक प्रकारचे भक्तही आहेत। हे भक्तीच्या नियमात बसतं का? जसा दगडागणीस विंचू, तसा दगडागणीस देव। इतके देव आहेत आपल्याकडं, प्रत्येकानं आपला आपला देव वाटून घेतलाय। इतके देव असतात का? आणि इतक्या देवाची भक्ती पूजा करून आपली भक्ती सफल होते का? आपण योग्य मार्गाने चाललोय का अयोग्य मार्गाने चाललोय हे आपल्याला कळतंय का? एका सप्ताहामध्ये म्हणजे 7 दिवसात एकटा मनुष्य रोज एका वेगळ्या देवाची पूजा करतो, भक्ती करतो। अशा भक्ताला ज्ञानोबराय व्यभिचारी भक्त म्हणतात। व्यभिचारी। ज्ञानोबराय बोलले, एकादशीच्या दिवशी जे तुला पाडू आम्हासी, ते तुलाची नागासी पंचमीच्या दिवशी। ज्ञानोबराय काय म्हणतायत? एकादशीच्या दिवशी जे तुला पाडू आम्हासी, ते तुलाची नागासी पंचमीच्या दिवशी। एकादशीच्या दिवशी आम्ही जितकं पांडुरंगाला महत्त्व देतो, तितकंच महत्त्व नागपंचमीला नागाला देतो। मनुष्य एकादश आली की एकादशी करतो, पांडुरंगाला भजतो। नागपंचमी आली की नागाला भजतो। ज्ञानोबरायच बोलतायत, मोठकी चौथ पाहे आणि गणेशाचाची होय, आणि 14शी मने माये तुझाच गे दुर्गे। एकादशीला पांडुरंगाचा झाला, पंचमीला नागाचा झाला, चतुर्थी आली गणपतीचा झाला, पुनव आली पार्वतीचा झाला, जगदंबेचा झाला। मोठकी चौथ पाहे आणि गणेशाचाची होय, 14शी मने माये तुझाच गे दुर्गे। चतुर्थीला गणपतीचा होतो, तर पुनवेला पार्वतीचा होतो, जगदंबेचा होतो। नित्य नैमित्तिक कर्मे सांडी आणि मग बसे नवचंडी। आदित्यवारी वाडी भैरवा पात्री। हातातलं काम सोडतो आणि नवचंडीच्या अधिष्ठानाला बसतो। रविवार आला की खंडोबाचा होतो आणि येळकोट येळकोट जय मल्हार म्हणून माधुकरी मागतो। ज्ञानोबराय बोलतात, माझ्या पदरचं काही नाही। पाठी सोमवार पावे
आणि बेलासी लिंगे धावे, ऐसा एकलाची आगवे जोगावी जो. सोमवार आला की बेल घेतो आणि शंकराकडे महादेवाकडे धावतो. पाठी सोमवार पावे आणि बेलासी लिंगे धावे, ऐसा एकलाची आगवे जोगवी जो. प्रत्येक दिवसाला एक देव आम्ही वाटून घेतलाय आणि प्रत्येक दिवशी आम्ही एका नव्या देवाची भक्ती करतो. हे भक्तीच्या नियमात बसतं का? आम्ही योग्य आहोत का अयोग्य आहोत? आम्ही योग्य दिशेने चाललो आहेत भक्तीमध्ये का भरकटत चाललो आहेत? यावर थोडासा प्रकाश टाकायचा आहे. सोमवाराला आम्ही महादेवाकडे जातो, मंगळवारला भवानी मातेकडे जातो, बुधवारी पांडुरंगाकडे जातो, गुरुवार दत्ताचा, शुक्रवार संतोषी मातेचा, शनिवार मारुतीरायाचा आणि रविवार खंडोबाचा. असे प्रत्येकानं दररोज आपापले वेगवेगळे देव वाटून घेतले. ज्ञानोबा ताशेरे मारतायत की ऐसा अखंड भजन करी उगा नसे क्षणभरी आगवेने गावद्वारी अहेव जैसी. ज्ञानोबा आहे असा जो भक्त रोज एक देव बदलतो, रोज एका देवाला जातो, या भक्ताची बरोबरी किंवा या भक्ताला ज्ञानोबा वेश्येची उपमा देतात. ज्ञानोबा बोलतात माझ्या पदरचं काही नाही. ऐसा अखंड भजन करी उगा नशे क्षणभरी आगवेने गावद्वारी अहेव जैसी. ज्ञानोबा माऊली बोलतात माझ्या पदरचं काही नाही. ज्ञानोबाच्या ओव्या. एखादी वेश्या असते आणि ती गावाच्या वेशीमध्ये पाल ठोकून वेश्याचा धंदा करते. ज्ञानोबा बोलतात मी नाही. एखादी वेश्या असते आणि गावाच्या वेशीमध्ये पाल ठोकून वेश्याचा धंदा करते. सगळा गाव तिचा नवरा असतो. गावातला एखादा मनुष्य मेला तर ती वेश्या रंडकी होत नाही किंवा विधवा होत नाही. अख्खं गाव तिला नवरा म्हणून मागे जिवंत असते. वेशीच्या दारात पाल ठोकून वेश्याचा धंदा करणारी वेश्या कधीच रंडकी होत नाही, विधवा होत नाही. का? कुणीही गावातला मनुष्य मेला तर उरलेलं गाव तिला नवरा म्हणून मागे असतं. या वेश्याला जसा एक दररोज नवरा असतो तसंही आम्ही वर्णन केलेल्या भक्ताला रोज एक देव असतो. हे ज्ञानोबा बोलतायत रोज एक देव असतो. जो मनुष्य रोज देव बदलतो, ज्ञानोबा त्या भक्ताची वेश्येसोबत तुलना करतायत. ऐसा अखंड भजन करी उगा नशे नाव भरी आगवेनी गावद्वारी अहेव जैसी. तो भक्त व्यभिचारी म्हणले वेश्याच्या तुलनेचा आहे की जो रोज देव बदलतो. सप्ताहातल्या 7 दिवसात त्याला 7 देव लागतात. अशा भक्ताला ज्ञानोबा मूर्ख म्हणतात. ऐसेनी जो भक्तू सैरा देखसी धावतो तो अज्ञानाचा मूर्त अवतार जा. अशा प्रकारे जी माणसं भक्ती करतात देवाची, रोज एका देवाची, रोज एक देव बदलायचा, त्या भक्ताला ज्ञानोबा मूर्ख म्हणतात, अज्ञानी म्हणतात, व्यभिचारी म्हणतात. ऐसा जो भक्तू सैरा देखसी धावतो, अज्ञानाचा मूर्त अवतार होतो, तो अज्ञानी म्हणले, मूर्ख आहे म्हणले, व्यभिचारी आहे, जो रोज एक देव बदलतो. आणि आम्ही रोज एक देव बदलतो. असा भक्त पांडुरंगाची मूर्ती, भगवान कृष्णाची मूर्ती बनवतो, घराच्या एका कोपऱ्यात ठेवतो आणि देवी देवतेच्या यात्रेला जातो. दानाबरा बोलतायत माझी मूर्ती निपजवी आणि घराच्या कोणी बैसवी, आपण देवी देवता यात्रे जाय. पांडुरंगाची मूर्ती तयार करायची, घराच्या कुठेतरी कोपऱ्यात बसवायची आणि आपण देवी देवीच्या किंवा नाना प्रकारच्या यात्रेला जायचं. दानाबराच बोलतात का कांताचे मानसी रिगोनिया स्वैरिनी जैसी. दानाबरा उपमा देत आहेत, बोलतायत का कांताचे मानसी रिगोनी स्वैरिनी जैसी रहाटे जारेसी जावया. या सगळ्या वया ज्ञानोबराच्या माझ्या नाही आहेत आणि ओव्याचा आधार घेऊन मी बोलतोय. माऊली बोलतायत का कांताचे मानसी रिगोनी स्वैरिनी जैसी रहाटे जारेसी जावया लागे.
माऊली बोलतायत, एखादी बाई चाटळ असते आणि तिला नवऱ्याच्या पाठीमागं वाईट वागायचं असेल ती ती नवऱ्याच्या पुढं पुढं करते. हे माऊलीचे शब्द आहेत, माझे नाही. का कांताचे मानसे, कांत म्हणजे नवरा, रिगोनी स्वैरिणी जैसी, स्वैरिणी म्हणजे वाईट वागणारी बाई. हे ज्ञानोबाराचे शब्द आहेत. मला हे पुन्हा पुन्हा का सांगावं लागतंय की विषय थोडा गलिच्छ दिशेला चालला आहे, म्हणून ज्ञानोबराय बोलतात हे मला पुन्हा पुन्हा सांगावं लागतंय. ज्ञानोबराय बोलतात की एखादी बाई जर वाईट वागत असेल आणि तिला नवऱ्याच्या पाठीमागं वाईट वागायचं असेल तर ती नवऱ्याच्या जास्त पुढं पुढं करते, किंबहुना नवऱ्याच्या विनाकारण पुढं पुढं करणारी बाई ही वाईट वागणारी बाई असते. हे ज्ञानोबराय बोलतात. तसं विनाकारण जी बाई नवऱ्याच्या पुढं पुढं करते का तिला मागं वाईट वागायचं आहे, तसं जो भक्त माझ्या विनाकारण पुढं पुढं करतो त्याला काहीतरी मला मागायचं असतंय, काहीतरी मागायचं असतं माझ्याकडे. तो रोज एक देव बदलतो, रोज एक देव बदलतो, आणि मी जर त्याला दिलं नाही तो उभ्याने देव आदळून देतो. आणि या देवाचं काय खरं म्हणते. हा देव टवाळ आहे म्हटली, सांडी आगवे म्हणती टवाळ आहे. कुणबट कुळवाडी, एखादा असा शेतकरी असतो की तो नाना प्रकारचे पीक काढतो. तसं काही भक्त शेतकरी जसा, कुणबी जसा रोज किंवा कुणबी जसा नाना प्रकारचे वर्षभरात पिकं काढतो, तसा हा भक्त वर्षभरात नाना प्रकारचे देव बदलतो. पहिल्या देवाकडे गेला, काही मागितलं नाही मिळालं, उभ्याने आपटून दिला, त्याची परवड केली, दुसरा धरला. दुसऱ्याने नाही दिलं त्याला आपटिलं, तिसरा धरला. तिसऱ्याने नाही दिलं त्याची परवड केली, चौथ्याकडे गेला. कुणबट कुळवाडी तैसा आन आन देव मांडी, आदिलाची परवडी वरी तया. ज्ञानोबा आहे. कुणबट कुळवाडी तैसा आन आन देव मांडी, आदिलाची परवडी वरी तया. शेतकरी जसा नाना प्रकारचे पीक काढतो तसा हा मनुष्य नाना प्रकारचे देव भजतो, आणि त्या देवाला मागितलेलं फळ जर मिळालं नाही तर पहिला देव उभ्यानं आपटतो, दुसऱ्याकडे जातो. पहिल्याची परवड केली, आदिलाची परवडी वरी तया. पहिल्याची परवड करतो, दुसऱ्याकडे जातो. दुसऱ्याने नाही दिलं त्याची परवड करतो, उभ्यानं आपटतो, तिसऱ्याकडे जातो. तिसऱ्याने नाही दिलं त्याची परवड करतो, चौथ्याकडे जातो. असा हा देव बदलत राहतो. दररोज एक देव बदलणं हे भक्तीच्या नियमात बसतं का. मागून आले पुढं चालले, आम्हाला कुणी जागं करल का. आमच्या धर्मामध्ये एवढे देव आहेत, एवढे देव आहेत आणि एवढे भक्त आहेत की इतर धर्माचे लोक आमच्या भक्तीला पाहून हसतात. इतके देव असतात का बाबा, इतके देव असतात का बाबा. मला सांगा, माणसाला बाप किती असतात. एक, अनेक नाही. माणसाला एकच बाप असतो, अनेक नाही. तसा देव विश्वाचा बाप आहे. देव विश्वाचा बाप आहे, आणि बाप जर एक असेल तर देवही एकच असावा, देवही एकच असावा, एकापेक्षा अधिक नाही. आणि मग ज्ञानोबा बोलले, या कारणे मी पिता. भगवान बोलतात गीतेमध्ये, ज्ञानोबा लिहितात, या कारणे मी पिता, महद्ब्रह्म हे माता, अपत्य पंडुसुता जगडंबरो. या कारणे मी पिता. कृष्ण बोलतायत, माया ही माझी पत्नी आहे आणि मी मायेचा पती आहे. देव बोलतायत, कृष्ण बोलतायत, या कारणे मी पिता, महद्ब्रह्म हे माता, आपत्य पंडुसुता जगडंबरो. माया माझी पत्नी आणि मी मायेचा पती आहे, आणि आम्हा या दोघा पती पत्नीपासून हे जगडंबर नावाचं अपत्य तयार झाले. अर्थात जग जन्माला आलंय, अर्थात जगाचा बाप देव आहे. देव जगाचा बाप आहे आणि बाप एकच असतो. या नात्यानं देवही एकच असला पाहिजे. एकापेक्षा दोन वेगळे देव असू शकत नाही. माणसाला एकच बाप आहे आणि देव जगाचा बाप आहे. या नात्यानं देवही एकच असला पाहिजे. मग हा एकच देव कोण. जगाचा बाप असलेला आमचा हा एकमात्र देव कोण. हा देव आम्ही आमच्या मनानं ठरवू नये. शास्त्राला पुसावं की हा एक देव कोण. संतांना पुसावं, ज्ञानोबरायला पुसावं, तुकोबारायला पुसावं. देवानं सांगितलं अर्जुनाला की एखाद्या वेळेस देव लबाड असेल
देवला बाड असेल पण शास्त्राला बाड नसतंय. कार्य अकार्य विवेकी शास्त्रेची करावी पारके, अकृत्य कुडी लोकी वाळावेगा. अर्जुनाला 16 अध्याय देवाने खडसवलाय. म्हणजे अर्जुना मी प्रमाण नाही आहे. देव कधी कधी खोटं बोलू शकतो. देव बोललाय महाभारताच्या शब्दात खोटं. नरवा कुंजरवा विषय बदलेल, मी तिकडे जात नाही. पण देव खोटं बोललाय आणि देवाने कबूल केले. मी कृष्ण आहे, प्रसंगी मी खोटं बोलू शकतो पण शास्त्र खोटं बोलत नाही. कार्य अकार्य विवेकी शास्त्रेची करावी पारकी, अकृत्य कुडी लोकी वाळावेगा. हा देव जगाचा बाप आहे आणि देव एक आहे. देव जगाचा बाप आहे आणि बाप एकच असतो. या नात्यानं देवही एकच असला पाहिजे. हा एक देव कोण हे शास्त्राला पुसावं आम्ही आमच्या मनानं ठरवू नये. आणि म्हणून शास्त्रानं, आमचं शास्त्र म्हणजे वेद, गीता, ज्ञानेश्वरी आणि गाथा. गीता वेदाचं सार आहे, गीतेवरचं भाष्य ज्ञानेश्वरी आहे आणि त्याला समांतर गाथा आहे. म्हणून आमचं शास्त्र जर काय असेल ते वेद अर्थात गीता, ज्ञानेश्वरी आणि गाथा. हा आमचा एकमात्र देव कोण हे शास्त्राला पुसावं, अर्थात ज्ञानेश्वरीला पुसावं, गाथेला पुसावं, ज्ञानोबरायला पुसावं, तुकोबरायला पुसावं की आमचा एकमात्र देव कोण. तर आमचा हा एकमात्र देव ज्ञानोबराय सांगतात सगुण निर्गुण एकू गोविंदुरे. अगा सगुणा निर्गुणा जगद नित्या जगद जीवना, वसुदेव देवकी नंदना, बाळ रांगणा बाळकृष्णा. या जगाचा एकमात्र देव जर कोण असेल सगुण आणि निर्गुण रूपानं नटलेला, तर तो आहे गोविंद, तो आहे बाळकृष्ण. आणि हा गोविंद आणि हा बाळकृष्ण म्हणजेच भगवान श्रीकृष्ण अर्थात पांडुरंग परमात्मा. हाच भगवान श्रीकृष्ण पंढरपुरात विटेवर पांडुरंगाच्या रूपानं उभा राहिलेला आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि पांडुरंग हे एकच आहेत. म्हणून आमचा एकमात्र देव जर कोण असेल तर तो आहे कृष्ण परमात्मा अर्थात पांडुरंग परमात्मा. दुसरा तिसरा देव नाही. मी बोलेल, पटवून दिलं मग पुढे जाईल. माणसं भरकटच चाललीत भक्तीत, मला योग्य दिशेला आणायचं आहे. कृष्ण परमात्मा हा आमचा एकमात्र देव आहे आणि तोच पांडुरंग आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात या देवांचाही देव बळीया माझा पंढरीराव. सकळ देवादिदेवा कृपाळू वाजी केशवा. हा केशव, हा पांडुरंग, हा कृष्ण देवांचाही देव आहे. एकची धरला चित्ती आम्ही रकुमाईचा पती. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि अनेकापे काम नाही येते. वेद अनंत बोलिला अर्थ इतुकाची साधिला, विठोबाशी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. चहुवेद जाण सही शास्त्र कारण, 18ही पुराणे हरिसी गाते. काय सांगताय आमचं शास्त्र? वेद अनंत बोलिला, खूप बोललाय म्हणले वेद, पण अर्थ इतुकाची साधिला. काय साधलाय? विठोबाशी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. वेदानं एवढंच सांगितलंय, विशाल आहे वेद, पण त्याचा सार एकच निघला कांडावर. काय? विठोबाशी शरण जावे. विठ्ठल हाच आमचा देव आहे. विठ्ठल हाच जगाचा बाप आहे, अर्थात कृष्ण हाच जगाचा बाप आहे. कृष्णच आमचा देव आहे. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे ते सांगतात, 18ही पुराणे हरिसी गाती. आणि म्हणून आमचं शास्त्रही एक असावं आणि आमचा देवही एक असावा. आणि ते शास्त्र आहे गीताशास्त्र अर्थात ज्ञानेश्वरी गाथा आणि तो देव आहे कृष्ण परमात्मा. या वरील अभंगातून ज्ञानोबराय आणि तुकोबराय आम्हाला उपदेश करतात की बाबांनो, या जगाचा एकमात्र देव जर कोण असेल की जो तुम्हाला मुक्ती देऊ शकतो, तो फक्त कृष्ण परमात्मा आहे. आणि म्हणून ज्ञानोबराय बोलले की विठ्ठले विना देवो म्हणती, ते संसार पुढती पावती. तुम्ही विठ्ठलाशिवाय इतराला कुणाला जर देव म्हटलं तर तुम्ही संसारात पुन्हा बद्ध व्हाल, जन्म मरणात पुन्हा अडकाल. कारण मोक्ष देण्याची ताकद फक्त आणि फक्त कृष्ण परमात्मा अर्थात विठ्ठल पांडुरंगा परमात्मातच आहे, इतर कोणात नाही. विठ्ठले विना देव म्हणती, ते संसार पुढती पावती.
बरोबर आहे. तुकोबरा उपदेश करतात. उपदेश माणसाला करायचा असतो, पण उपदेश करूनही माणसं ऐकत नाहीत. एकदा एक मनुष्य बसस्टँडवर बोर्ड लावलाय, एसटी डिपार्टमेंटनं बसस्टँडला बोर्ड लावलाय, येथे लघवी करू नये. एसटीचं स्टँड आहे, कोपऱ्यात कुणी जावं लघवी करावं, बसस्टँड घाण व्हायला लागलं, तिथं बोर्ड लावला एसटी डिपार्टमेंटनं, महामंडळानं, की येथे लघवी करू नये. तो बोर्ड वाचून एक मनुष्य गेला आणि तिथं लघवी केली. पोलीस गेला, गचुऱ्याला धरलं आणि पोलिसांनी पावती फाडली आणि 100 रुपये दंड आकारला. आता पोलीस म्हणल्यावर त्याला दंड द्यावा लागला, पावती फाडली, पोलीस असतो. योगायोग तेवढ्या ते तिथे घोड्याचा टांगा आला बस स्टँडवर आणि त्या घोड्याने लघवी केली. हा माणूस हुशार होता, म्हणजे पोलीस साहेब त्या घोड्याने लघवी केली, आता त्यालाही 100 रुपयाची पावती फाडा, दंड आकारा. अरे म्हणले गाढवा, ते जनावर आहे, ते जनावर आहे, त्याला बऱ्या वाईटाची पारख नाही आहे. तू माणूस आहेस, तुला बऱ्या वाईटाची पारख आहे, आणि ज्याला बऱ्या वाईटाची पारख आहे उपदेश त्याला करायचा असतो, जनावराला नाही. नरोबाराने तुकोबाराने आम्हाला उपदेश केला, गाथेतून ज्ञानेश्वरीतून, आमचा देव कोण, आम्ही कुणाची भक्ती करावी, उपदेश करूनही आम्ही या देव 2 महासंतांचं ऐकत नाहीत. आम्ही ज्ञानेश्वरी गाथा नीट वाचत नाहीत, वाचली तर बारकाईने वाचत नाहीत, त्यातलं काय घ्यावं आम्हाला कळत नाही, आणि जे वाचतात तेही तुमच्यापर्यंत खरं ज्ञान आणून पोहोचतं करत नाहीत. दुर्भाग्य आहे. नरोबा तुकोबराने या 2 शास्त्रातून उपदेश केला की बाबानो, या जगाचा एकमात्र देव कोण असेल तर तो आहे विठ्ठल, अर्थात भगवान श्रीकृष्ण. आणि म्हणून विठ्ठले विना देव म्हणती, ते संसार पुढती पावती. विठ्ठलाशिवाय जर इतराला तुम्ही देव म्हटले आणि इतराची भक्ती केली तर तुम्हाला मोक्ष मिळणार नाही, संसार बंधनात पुन्हा अडकाल. भक्ती सफल व्हावी आणि मोक्षापर्यंत जावं असं वाटत असेल तर कृष्ण परमात्मा अर्थात विठ्ठल यांनाच तुम्हाला भजावं लागेल. इतर देवताला भजलात तर तुम्हाला मोक्ष दिरावेल, संसार बंधनात जन्ममृत्यूच्या फेऱ्यात तुम्ही पुन्हा अडकाल. किंबहुना ऐसे जे भजन ते संसाराची जी साधन, येन फळ भोगतो स्वप्न नाव भरी दिसे. नरोबा बोलतात की कृष्ण परमात्मा विठ्ठलाला सोडून जर तुम्ही कुणाचं भजन केलं तर माऊली बोलतात किंबहुना ऐसे जे भजन ते संसाराची जी साधन, येन स्वप्न फळ भोगतो स्वप्न नाव भरी दिसे. तुम्ही विठ्ठल किंवा कृष्ण सोडून कोणाचंही भजन केलं, नामस्मरण केलं तर ते संसाराचंच साधन आहे. तुम्ही पुन्हा संसारातच बद्ध व्हाल, तुमचा मोक्ष दिरावेल. का? की मोक्ष देण्याची क्षमता फक्त विठ्ठल भगवंतात, कृष्ण भगवंतातच आहे, दुसरा कोणी नाही. आणि म्हणून ज्ञानोबा बोलले की मोक्ष दुराधी कीर होय, परी तोही आराधी तुझे पाय, धाडीसी तेथे जाय पायी कुजैसा. देवा म्हटले मोक्ष तुझा चाकर आहे, तुझ्या पायाचा दास आहे. ज्ञानोबा बोलतात मोक्ष दुराध्यो कीर होय, परी तोही आराधी तुझे पाय, धाडीसी तेथे जाय पायी कुजैसा. कृष्ण भगवंता मोक्ष तुझ्या पायाचा चाकर आहे, ज्या मोक्षासाठी आम्ही रात्रंदिवस परमार्थ करतोय, मरमर करतोय, तो मोक्ष भगवान कृष्णाच्या पायाचा चाकर आहे. आणि भगवान कृष्णानं धाडाव तिथं नौकरासारखा पळत जातो आणि त्या माणसाला मुक्ती बहाल करतो. बाकीचे देव बघा, ब्रह्मदेव बघा, इंद्र बघा, एरवी ब्रह्मपणाचे निभडसे, न चुकती पुनरावृत्तीचे वळसे, निवटलियाचे जैसे पोट दुखे, पोट न दुखे. ब्रह्मदेवालाही मरण आहे. जो स्वतःच मरकाय तो दुसऱ्याला अमर कसा करेल. आणि म्हणून जे स्वतः मरके आहेत ते इतरांना मोक्ष देऊ शकत नाहीत. इंद्रही मरका आहे, इंद्रालाही मरावं लागतं. तया पुण्याची पावटी सरे, सभेची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. इंद्रालाही यावं लागतं, पुन्हा किडामुंगी व्हावं लागतं, जन्ममनात अडकावं लागतं. ब्रह्मदेवालाही अडकावं लागतं, ब्रह्मदेवालाही जन्ममरण आहे.
जन्ममरणाच्या फेऱ्यात जर बद्ध नसेल तसा एकच देव आहे, तो कृष्ण परमात्मा अर्थात पांडुरंग परमात्मा. तो नित्य आहे, जन्म मृत्यू रहित आहे, तो मोक्षदाता आहे, मोक्ष त्याचा चाकर आहे आणि म्हणून तो इतरांना मोक्ष देऊ शकतो. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतात की विठ्ठले विना देऊ म्हणती ते संसार पुढती पावती. विठ्ठलाशिवाय कृष्णाशिवाय इतर कोणाला देव म्हणाल तर जन्म मरणाच्या फेऱ्यात पुन्हा पुन्हा अडकावं लागेल. आणि म्हणून विठ्ठल आणि कृष्ण हाच आमचा एकमात्र देव आहे, याला भजा. विठ्ठल परमात्मा सोडून इतर कोणाची भक्ती केली तर हे देव परतंत्र आहेत. मला बाकीच्या देवांचं नाव घ्यायचं नाही, बाकीच्या देवांचे नाव घेऊन मला तुमच्या भावना दुखवायच्या नाही आहेत. प्रत्येकाने आपले आपले देव वाटून मी फक्त ज्ञानेश्वरी सांगतोय, गाथा सांगतोय आणि तुम्हाला योग्य दिशेने जो आपला खरा देव आहे तिकडं घेऊन चाललोय. मी जर बाकीच्या देवांची नाव घेतली तर या मंडपात तुमच्या भावना दुखवल्या जातील. आमचा हा देव आहे, आमचा तो देव आहे, आमचं फलान आहे, आमचं बिस्तान आहे, मग आम्ही का सोडून द्यावा का? सोडा की नका सोडू. ज्ञानेश्वरी काय सांगते हे मी सांगतो आणि मोकळं होतो. ज्ञानेश्वरीने एकच देव सांगितला आहे, कृष्ण परमात्मा किंवा विठ्ठल. हे सोडून इतर देवाची पूजा कराल तर फसाल. आणि हे सगळे देव परतंत्र आहेत, तुम्हाला फळ देण्याच्या बाबतीत परतंत्र आहेत. कारण तुम्ही जर पांडुरंग सोडून इतर देवाची पूजा केली आणि त्या देवाला काही मागितलं तर त्या देवाला काय झाले, तर त्या देवाला कृष्ण परमात्म्याकडे मागणी करावी लागते की देवा माझा भक्त असं काही काही मागतोय, ते मागितलेलं फळ मला त्या देवाला द्यायचं आहे, ते फळ मला द्या, मग मी माझ्या भक्ताला देईल. फळदानाच्या बाबतीतही इतर देवी देवता हे परतंत्र आहेत, स्वतंत्र नाही आहेत. फक्त कृष्ण परमात्मा विठ्ठल परमात्माचे एक असा देव आहे की तो तुम्ही मागितलेलं फळ स्वतः तुम्हाला देऊ शकतो. एकदा एक मनुष्य अशाच एका साधारण देवतेची पूजा करत होता. मी काय बोलतोय की कृष्ण परमात्माच एक असा देव आहे की तुम्ही जे मागाल ते तुम्हाला देऊ शकतो. इतर देवतांची जर पूजा भक्ती केली तर ते देव तुम्हाला ते दान देण्यासाठी स्वतंत्र नाहीत, ते परतंत्र आहेत. त्यांना भगवान कृष्णाकडून ते मागून घ्यावं लागतं आणि मग तुमच्या पदरात ते टाकतात. ते दान देण्याच्या बाबतीत स्वतंत्र नाही आहेत. असाच एक भक्त एका साधारण देवतेची भक्ती करत होता. ती देवता त्या भक्ताला प्रसन्न झाली. साधारण देवता पटकन प्रसन्न होते, प्रसन्न झाली आणि ती देवता म्हणाली बाबा माग, तुला काय मागायचं. तर हा मनुष्य म्हणतो देवी माते, मी एक बलुतेदार आहे, मला खळीदळी मागावी लागतात, तेव्हा मला बसण्यासाठी एक घोडा दे. काय मागितलंय? मला खळीदळी मागावी लागतात, मी बलुतेदार आहे, तेव्हा मला बसण्यासाठी एक घोडा दे. तेव्हा ती देवता म्हणते बाबा तुला घोडा देण्याची ऐपत जर माझ्यात असते तर मी गाढवावर का फिरले असते. काय म्हणली देवी? तुला घोडा देण्याची ऐपत जर माझ्यात असती तर मी स्वतः गाढवावर का फिरले असते. तात्पर्य तुला घोडा देण्याची ऐपत माझ्यात नाहीये. तुला घोडा देण्याची ऐपत असती तर मी स्वतः घोड्यावर फिरले असते, पण मी गाढवावर फिरते म्हणजेच मी तुला घोडा देऊ शकत नाही. पण इतर देवी देवता तुम्हाला मनवांचित फळ देतीलही गडीभर, पण त्या परतंत्र असतात. त्यांना भगवान कृष्णाकडून पांडुरंगाकडून ते फळ मागून घ्यावं लागतं आणि तुमच्या पदरात टाकावं लागतं. याची साक्ष ज्ञानोबा देतात. माऊली म्हणतायत हे तर जो जैसा भावीजे ते तैसेची फळं पाविजे, पण तेही निपजे मज चिस्तव. ज्ञानोबा आहे बघा, जेने जे भावीजे ते तैसेची फळं पाविजे, पण तेही निपजे मज चिस्तव.
ते माझ्यापासून निपजतं म्हणले, मला द्यावं लागतं. शूद्र देवता देऊ शकत नाही. त्या साधारण देवता त्या फळाची याचना माझ्याकडे करतात, मी त्यांना देतो आणि मग त्या देवता तुम्हाला फळं देतात. त्या फळं देण्याच्या बाबतीत परतंत्र आहे. आणि म्हणून ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे उपदेश करतायत की खऱ्या देवाला सोडून बाकीच्या इतर साधारण देवाकडे जाऊ नका. तिकडे गेलात तर फसाल. दिलेलं फळ एक क्षणभर स्वप्नासारखं नाशिवंत असेल आणि तुमचा मोक्षही दुरावेल. या जगाचा जर विचार केला तर पूर्ण वृक्ष जसा एका बीजाचा विस्तार असतो, तसं पूर्ण संसार एका भगवान कृष्णाचा विस्तार आहे. नरबरा बोलतायत का बीजाची झाले तरु अथवा भंगाराची अलंकारू, तसा मज एकाचा विस्तार होते हे जग. हा संसार म्हणजे भगवान कृष्णाचा विस्तार आहे. जगातील प्रत्येक वस्तू म्हणजे पांडुरंगानं धरलेलं सोंग आहे. तुकोबाराय बोले, धरिली सोंगे येणे अवघी पांडुरंगे. हे तुम्ही माझ्या पुढे बसलाय म्हणजे पांडुरंगानं धरलेलं सोंग आहे. तात्पर्य तुम्ही पांडुरंगच आहात, पण थोडेसे बट्टेबाज. तुमच्यात पांडुरंगही आहे आणि अहंकारही आहे म्हणून बट्टेबाज आहात. तुमच्यातला अहंकार रामनामाने गाळला की खाली पांडुरंग उरतो आणि तुम्हीच पांडुरंग बनता, संत बनता. जगातील प्रत्येक वस्तू, सजीव निर्जीव दगड धोंडे जे काही असेल, हा कृष्ण परमात्मा आहे. नर नारी बाळे अवघा नारायण ऐसे माझे मन करी देव. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. जगातली प्रत्येक वस्तू हरी आहे, कृष्ण आहे. आणि म्हणून तुम्ही कृष्ण सोडून इतर देवाची जर भक्ती केली तर ती भक्ती एक प्रकारे कृष्णालाच पोहोचते, कारण जगातील प्रत्येक वस्तू ही कृष्णच आहे. पण हे सरळ खाण्याचं सोडून वाकडं खाल्ल्यासारखं आहे. हा भक्तीचा विषम मार्ग आहे. देव बोलले की तुम्ही माझी भक्ती सोडून जर इतराची भक्ती केली तर एक प्रकारे ती माझीच भक्ती आहे, कारण जगात मीच नटलोय. तेही कीर मातेची होय, कारण हे आगवे मीची आहे. परी ते भक्ती उजरी नव्हे विषमी पडे. हा भक्तीतला विषमपणा आहे, ती सरळ मार्गाने केलेली भक्ती नाही. म्हणून माते नेनून जाण एर ते आनात, म्हणून कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे. माझी भक्ती माझ्या नावानंच व्हावी. मी सोडून जर इतर देवी देवताची भक्ती केली तर ती चुकीच्या मार्गाची भक्ती, भलत्याच भलत होतं. याचं एक तुम्हाला उदाहरण सांगतो की एकदा एक मनुष्य पंढरपूरला गेला. नव्यानंच पंढरपूरला गेला आणि पंढरपुरात चोऱ्या होतात. मनुष्य आंघोळीला गेल्यावर कपडे चोरले जातात असं त्याच्या कानावर होतं. म्हणून त्यांनी आपले कपडे काढले आणि एका पिशवीत घातले. पिशवीला गाठ मारली आणि ती पिशवी त्या वाळवंटामध्ये एक मोठा खड्डा केला आणि त्या खड्ड्यात पुरून ठेवली. आता हा प्रकार एक बाजूला माणूस उभा होता, त्यांनी पाहिला. त्याला वाटलं पंढरपूरला आल्यावर वाळवंटामध्ये असे कपडे पुरून ठेवावेच लागतात काय. पण त्यांनी आपले कपडे काढले, पिशवीत घातले, एक वाळूत खड्डा केला आणि ती पिशवी पुरून ठेवली. पण ओळखायला यावी आपलीच पिशवी आहे म्हणून त्या दोन्ही माणसानं त्या पिशवीच्या डोक्यावर एक पिंड काढली ओळखण म्हणून आणि आंघोळीला गेले. हे बाजूच्या माणसाने पाहिलं की
की अरे अरे या दोघांनी पिशव्या पुरून ठेवल्या, त्याच्यावर पिंड काढली, नांगोळ्याला गेले. पंढरपूरला आल्यावर हा प्रकार करावा लागतो काय की? पण तिसऱ्याने केलं, चौथ्याने केलं, पाचव्याने केलं, सहाव्याने केलं. तिथं असलेल्या सगळ्या लोकांनी आपली कपडे काढले, पिशवीत घातले आणि वाळूमध्ये खड्डा केला, पुरली, त्यावर एक पिंड काढली, सगळे आंघोळीला गेले. आता तेवढ्यात पहिल्या माणसाची आंघोळ संपल्याने परत आला आणि बघतो तो वाळवंटात साऱ्या पिंडीत दिसायला लागल्या. आता यातली माझी पिंड नेमकी कोणती? सगळ्यांनीच पिंडी काढल्या, कपडे पुरून ठेवले, यातली माझी पिंड कोणती? त्याची पिंड ओळखू येईना. प्रत्येकाने कोणतीही पिंड उकरली आणि कोणी कोणाचीही पिशवी घेऊन गेलं. हे भलत्यास भलतं झालं. तसं भगवान म्हणतात की माझी भक्ती सोडून जर इतर देवाची भक्ती केली तर ती एक अर्थ माझीच भक्ती आहे, पण ते भलत्यास भलतं होतं. तर चुकीचा मार्ग आहे. सरळ खाण्याच्या ऐवजी वाकड्या हाताने खाल्ल्यासारखं होतं. पण माझी भक्ती माझ्याच नावानं व्हावी. इथे पिशवी पुरून ठेवताना या लोकांनी कर्मामध्ये ज्ञान वापरलं नाही. ज्ञान हे कर्माचे डोळे असतात आणि म्हणून ज्ञानाची दृष्टी ही निर्दोष असावी. एकानं केलं म्हणून दुसऱ्यानं करू नये, ती अंधश्रद्धा असते. एकानं पिशवी पुरून ठेवली तर दुसऱ्या माणसानं पुरून ठेवताना विचार करायचा होता की खरोखर पिशवी पुरून ठेवावीच लागते का? पिशवी पुरल्यावर देव भेटतो, नाही पुरली तर भेटत नाही का? असं काही आहे का? पण याचा कुठलाही विचार न करता, त्या कर्मामध्ये भक्तीमध्ये ज्ञान न वापरता एकाने पुरली, दुसऱ्यानं पुरली, दुसऱ्यानं पुरली, तिसऱ्यानं पुरली, सगळ्यांना पुरल्या. एका मेंढरानं उडी मारली, सगळ्या मेंढरांना उड्या मारल्या. असं करून आम्ही भक्तीमध्ये चुकतो. भक्ती ही डोळस असावी, कर्म हे डोळस असावं, त्यामध्ये अंधश्रद्धा नसावी. एकाने केलं म्हणून मी करावं असं नसावं. आमच्याकडे रूढी पडल्या, परंपरा पडल्या. एखादा मनुष्य एखाद्या देवाला गेला की सगळे त्या देवाला जातात. तो देव खरा आहे खोटा आहे काही पाहत नाही. आम्ही कुणालाही देव मानतो आणि भरभरून त्या ठिकाणी गर्दी करतो. खरा देव सोडतो आणि खोट्या देवाच्या मागे लागतो. खरा देव सोडतो आणि खोट्या देवाच्या मागे लागतो. मोठी गंमत आहे. आपल्याकडे देवाची कमी नाही आणि देवासाठी गर्दी करण्याचीही कमी नाही आहे. मी बोललो, वाळूमध्ये एका माणसाने कपडे पुरून ठेवले, त्यांनी पुरले म्हणून मीही पुरावेतच का? हा नियम आहे का? आणि नाही पुरले तर मला काय पांडुरंग भेटणार नाही का? हा दुसऱ्या माणसानं विचार करायला पाहिजे होता, पण विचार केला नाही. कर्मामध्ये ज्ञान वापरलं नाही. ज्ञान हे कर्माचे डोळे असतात आणि म्हणून ज्या ज्ञानानं आम्ही कर्म करतो त्या ज्ञानाची दृष्टी ही निर्दोष असावी. कर्म विचार करून करावं, ज्ञानानं करावं आणि विचारपूर्वक नाही केलं तर ती अंधश्रद्धा ठरते. एकाने केलं, दुसऱ्याने केलं, दुसऱ्याने केलं, तिसऱ्याने केलं, ती रूढी पडते, परंपरा पडते आणि या रूढी परंपरेमधूनच आपल्या धर्मामध्ये हजारो देव तयार झाले, हजारो देवता तयार झाल्या आणि खरा देव सोडला आणि आम्ही खोट्या देवाच्या मागे पळू लागलो. बघा आपल्याकडे कसे नवीन नवीन देव तयार होतात. एकदा एका गावात सप्ताह चालू होता आणि रात्रीची वेळ, अंधार पडलाय आणि एक लहान मुलं होतं. आईला म्हणलं, आई मला शी आली ग. शी म्हणजे संडास. आई मला शी आली ग. आता बाई बी आळसीच होती. बाई म्हणली आता अंधार पडायच्या आणि बाजूला कुठं जाऊ. उचललं त्या लेकराला नेलं मंडपाच्या मागं, सप त्याच्या व्यासपीठाच्या मागं बस म्हणली बाबा. त्या लेकराला त्या मंडपाच्या मागं संडास केली त्या बाईने.
आता कुणीतरी माणूस थोड्या वेळानं गेला आणि पाहिलं की अरे 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 म्हणले जिथं सप्ताह चालू आहे मंडपाच्या चिटकून मागं कोणतरी संडास केली म्हणले, काय लोक बेकार आहेत म्हणले. तो माती शोधू लागला त्या घाणीवर टाकायला, पण त्याला माती कुठं दिसेना, सगळं सिमेंट रोड होता, मातीच नव्हती. मंडपात होता गुलाल, महाराजाला लावायला आणलेला, कीर्तनकार प्रवचनकार महाराजाला लावायला गुलाल. त्या माणसाने वंजळभर गुलाल घेतला आणि त्या घाणीवर संडासवर नेऊन टाकला. कीर्तन संपलं, रात्र झाली, रात्र संपली, दिवस उजडला. कोणीतरी जाऊन पाहिलं की मंडपाच्या मागं गुलाल पडलाय आणि चर्चा सुरू झाली, देव निघला, देव निघला, देव निघला, लिंबारोईत देव निघला, देव निघला, लिंबारोईत देव निघला. हे तोबा गर्दी, हे तोबा गर्दी दर्शनाला. तू आधी का मी आधी, का तर देव निघलाय. तू आधी का मी आधी, तू आधी का मी आधी. रेटारेटी माणसाची. 5 रुपये टाक, 10 रुपये टाक, 5 रुपये टाक, 10 नोटाचा ढिगल जमा झाला. सप्ताह गेला बाजूला, सगळे माणसं त्या नव्या देवाच्या मागे लागली दर्शनाला. आता दर्शन संपले, गावातले माणसं संपले, मग ते पैसे वाटून घ्यायचे भांडणं लागले. हे पैसे घ्यायचे कोणी, देव तर नवा आहे, अजून कोणाच्या नावावर केलेला नाही, नवा देव आहे. रास का व्हायले, देव नवा आहे म्हणले. आणि कुठलंही गाव म्हटलं की 2 पार्टिशन असतात. गाव म्हणलं की पार्टिशन आलंच. म्हटले मग असं करा, 2 गाव, एका गावात 2 पार्टिशन आहेत, आपण देव अर्धा अर्धा वाटून घेऊ आणि पैसे अर्धे अर्धे वाटून घेऊ. चला म्हणले, तुमच्या पार्टीचा मोहरक्या पुढे या, तुमच्या पार्टीचा मोहरक्या पुढे या. दोन्ही पार्ट्याचे मोहरके पुढे आले आणि पैसे अर्धे अर्धे वाटून घेतले. आता पैसे वाटून घेईपर्यंत मजा वाटली, पण आता देव वाटून घ्यायची पाळी आली. चला म्हणले, मोरके या पुढं. मोरके पुढं आले, म्हणले चला हात लावा मध्यभागात आणि देव अर्धा अर्धा करा, अर्धा इकडं वाढा, अर्धा इकडं वाढा. हात लावले, मोरक्याने अर्धा अर्धा देव वाढला. देव वाढला की त्यातला एक मोरक्या म्हणतो, अरे देवाची घाण सुटली. देवाची घाण का सुटली म्हणले, कसं काय देव म्हणले, देवाचा वास सुटला. पाहतोय तर हात बी भरला, असला कसला देव आहे म्हणले. माझा दृष्टांत संपला, माझा दृष्टांत संपला. मला सांगायचं हे की ज्या दगडाला आम्ही सिंदूर लावू त्याला देव म्हणतो, त्या घाणीवर गुलाल टाकला त्याला आम्ही देव म्हणतो. भरकटत जाऊ नका, भरकटत जाऊ नका, वाहत जाऊ नका, कुणालाही देव म्हणू नका. मी बोलून गेलो, माणसाला एकच बाप असतो आणि देव हा जगाचा बाप आहे. आणि बाप हा एकच असतो म्हणून देवही एकच असावा. देव 2 असू शकत नाही. आणि म्हणून चुकू नका, भक्ती ही डोळस असावी, ती आंधळ्यानं करू नका. एकानं उडी मारली, दुसऱ्याने उडी मारू नये. आणि आपल्या धर्मामध्ये हीच गोष्ट घडते. आम्ही शास्त्राचा आधार घेत नाही. अहो, एवढी सुंदर ज्ञानेश्वरीने गाथा दारोबाऱ्या तुकोबाऱ्याने लिहून ठेवली, त्याच्या खोलात शिरा. आणि या शास्त्राने आणि या महासंतांना कोणत्या देवाची भक्ती करा म्हणून सांगितलंय हे जरा बारक्यावर बघा. कुणाच्याही मागे लागू नका. आणि म्हणून त्या जगताचा एकमात्र देव जर कोण असेल तर तो आहे कृष्ण परमात्मा, अर्थात पांडुरंग परमात्मा. तुम्ही म्हणाल डॉक्टर मोठे साहेब, कृष्ण परमात्माच या विश्वाचा देव आहे, याचा काय पुरावा आहे? कशावरून तुम्ही म्हणता की कृष्ण जगाचा बाप आहे, कृष्ण जगाचा देव आहे? तुमच्यापाशी काय पुरावा आहे? मी तुम्हाला काही पुरावे देतो. पुरावे ऐका, पुराव्याने सिद्ध करून देतो की कृष्ण हाच जगाचा एकमात्र देव आहे, पांडुरंग हाच जगाचा एकमात्र देव आहे. नरवरा ज्ञानेश्वरीत बोलतात, तू परम दैवत तिही देवा, तू पुरुषजी 25वा,
दिव्य तू प्रकृती भावा पहिल्याकडे. काय बोलले माऊली? तू परम दैवत तिही देवा, तू पुरुषजी 25वा. तिही देव म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश, या तिन्ही देवाचाही तू देव आहेस. बरोबर आहे बोलताय की देवा, हे भगवान कृष्णा, तू ब्रह्मा विष्णू महेश, भले भगवान कृष्ण महाविष्णूचाच अवतार आहे, पण भगवान कृष्णाची महती वाढवण्यासाठी ज्ञानोबरायाने भगवान कृष्णाला अधिक मोठं केलं या ठिकाणी. आणि ज्ञानोबराय लिहित आहेत की तू परमदैवत तिही देवा, तू पुरुषजी 25वा, दिव्य तू प्रकृती भावा पहिल्याकडील. की ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवाचाही तू देव आहेस. हे ज्ञानोबराय बोलतात. नाथ महाराज लिहितात, माया गुणी गुणी अवतार, उत्पत्ती स्थिती लयकर, ब्रह्मा आणि हरिहर तेही आज्ञाधर जयाचे. ब्रह्मा विष्णू महेश हे देवा तुझे आज्ञाधारक आहेत, आणि तू ब्रह्मा विष्णू महेश यांचाही देव आहेस. आणि म्हणून हरिहरादी समजता देवा तू परमदेवता, वेदाही पडविता आदि गुरु, तू पितामहाचा पिता, हे आठवी न आठवे आठवता, बरे केले पंडुसुता भले भले. या ओव्यावर हे निश्चित होतं की ब्रह्मा विष्णू महेश हे भगवान कृष्णाचे चाकर आहेत, आज्ञाधारक आहेत, आणि भगवान कृष्ण या तिन्ही देवाचाही देव आहे. ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवाचाही देव आहे. हा शास्त्राचा पुरावा आहे. आणि म्हणून आमचा एकमात्र देव जर कोण असेल तर तो आहे पांडुरंग अर्थात कृष्ण परमात्मा. आणि म्हणून प्रभासाशी सूर्याशी एकनिष्ठ असते. प्रकाश आणि सूर्य कधी वेगळे नसतात. सूर्य म्हणले की प्रकाश आणि प्रकाश म्हणले की सूर्य. ही प्रभा जशी सूर्याला एकनिष्ठ असते तसं भगवान कृष्णाशी एकनिष्ठ राहा, तुमच्या जीवनाचं सोनं होईल. आणि म्हणून ज्ञानोबा हरिपाठाच्या शेवटी बोलतात, कृष्ण नामी संकल्प धरुणी राहे. कशाने शेवट केले हरिपाठाचा? कृष्ण नामी संकल्प धरुणी राहे. कृष्ण नामाचा संकल्प राहा, एकच धरला कंठी. कृष्ण 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 नामाला बसा. एखादा मनुष्य जर अमृताच्या तळ्यात पोहत असेल आणि अमृताच्या तळ्यात पोहताना तोंडाला घट्ट मिठी मारतो आणि अमृताचा थेंबही तोंडात जाऊ देत नाही, आणि अमृताच्या तळ्यात पोहताना डबक्यातल्या पाण्याची आठवण करतो, हा शहाणपणा आहे की मूर्खपणा आहे? अमृताच्या तळ्यात पोहायचं, तोंडाला घट्ट मिठी मारायची आणि डबक्यातल्या पाण्याची आठवण करायची. नरबरा बोलतात, ना तरी अमृताच्या सागरी बुडीजे आणि तोंडा तरी का वज्रमिठी मारीजे आणि तेथ तरी का आठवीजे तिल्लर उदकाते. अरे अमृताच्या तळ्यात पोहतोस, तोंडाला घट्ट मिठी का मारतो? तोंड उघड, अमृत तोंडात जाऊ दे, गडगट अमृत पे आणि अमर हो. हा मनुष्य जन्म म्हणजे अमृताचं तळ आहे, अमृताचा सागर आहे. आणि या मनुष्य जन्मात कृष्ण नामाचं अमृत प्यावं आणि भगवान कृष्णाच्या कृपेने मोक्ष मिळवून अमर व्हावं. पण असं न करता माणसं अमृताच्या तळ्यात पोहण्याच्या ऐवजी तळहातात पाणी घेतात आणि तळहातातल्या पाण्यात पोहतात. पोहताती पाणी तळहातात आहे. बरोबर आहे बोलतात. तळहातात पाणी घेतलं त्याच्यात पोहता येईल का? किती पाणी असते? अर्धा चमचा. अर्धा चमचा पाण्यात पोहता येईल का? दरबाराला इथं हे सांगायचं की कृष्ण परमात्मा अमृतातच तळ आहे, त्या तळ्यात पोहा, तळहातातल्या पाण्यात पोहू नका. तात्पर्य कृष्ण परमात्म्याची भक्ती करा, कृष्ण परमात्मा सोडून इतर देवतांची भक्ती करू नका. कारण कृष्ण परमात्मा हा अमृताचं तळ आहे आणि बाकीच्या देवी देवता हे तळहातातलं पाणी आहे ते किती असतंय, त्यातनं पिता येत ना पोहता येत. आणि म्हणून
आजच्या प्रसंगी हरी आणि हर, हरी तर हाच देव एक सुचवलाय, पण शेवटी तुकोबर आहे का अभंगातून बोलले, हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाची हृदयी गोडी साखरेच्या ठाई, भेदकाशी नाड एक वेलांटीची आड, उजवा डावा वाम, उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग. हरी आणि हर या जगात आपल्या धर्मामध्ये परंपरेने चालत आलेले दोन देव मानलेत, एक हरी आणि दुसरा हर. हरी म्हणजे कृष्ण आणि हर म्हणजे महादेव. तुम्हाला मी बंधनात टाकणार नाही, शास्त्राने सुचवले की कृष्णाची भक्ती तर कराच, पण ज्याला हवंय ते महादेवाचीही भक्ती करू शकतात, कारण या दोघात फरक नाहीये. आपल्या अंगाला जसा उजवा आणि डावा भाग असतो जसं किंवा एखाद्या नाण्याला दोन बाजू असतात, तसं हरी आणि हर, कृष्ण आणि महादेव हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे दोन्ही देव एकच आहेत. हरिहरा भेद नाही नका करू वाद. या दोघांपैकी कुणाची भक्ती केली तर चालते, पण त्याच्याही पुढे जाऊन नाथ महाराज बोलले की एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. भगवान शंकर हे महावैष्णव आहेत आणि ते सातत्याने रामनामाचा जप करतात. हरी 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 मंत्र हा शिवाचा, मनते जे वाचा तया मोक्ष. आत्मा जो शिवाचा राम जप. भगवान शंकर रामनामाचा जप करतात, अर्थात रामाची किंवा कृष्णाची भक्ती करतात. भगवान कृष्ण आणि भगवान महादेव एकच आहेत, पण तरीही भगवान महादेव, भगवान शंकर रामाची भक्ती करतात, कृष्णाची भक्ती करतात. ते महावैष्णव आहेत आणि म्हणून आपणही भगवान शंकरासारखी भगवान कृष्णाचीच भक्ती करावी. जरी दोघं एक समान मानले असले तर भगवान शंकर जर कृष्णाची भक्ती करतायत तर आपणही कृष्णाचीच भक्ती करावी. एवढी एक सोडमोकळ दिली तुकोबरायाने की हरी आणि हर, भगवान शंकर किंवा भगवान कृष्ण. पण त्यातली त्यात जर भगवान शंकर कृष्णाचेच भक्त असतील आणि कृष्णाची भक्ती करत असतील तर आपणही कृष्णाचीच भक्ती करावी. कारण गीतेमध्ये 11व्या अध्यायात जे विश्वदर्शन विराट रूप भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दाखवलं, ते विराट रूप भगवान शंकराला अद्यापही पाहता आले नाही. नरबराय बोलले, हे विश्वात्मक रूपडे जे दाविले आम्ही तुझे पुढे, ते शंभूही न जोडे तपे करिता. काय म्हटले? हे विश्वात्मक रूपडे जे दाविले आम्ही तुझे पुढे, ते शंभूही न जोडे तपे करिता. अर्जुना, मी जे तुला हे माझं विश्वात्मक रूप दाखवलंय गीतेच्या 11व्या अध्यायात, ते अद्यापही भगवान शंकराला पाहायला मिळालेलं नाही. भगवान शंकर हे रूप पाहण्यासाठी तपश्चर्या करायला गेले आणि मी माझ्या तपश्चर्याच्या बळावर भगवान कृष्णाचं हे विराट रूप पाहिल असं भगवान शंकराला वाटलं. भगवान शंकराला अभिमान झाला आपल्या तपश्चर्याचा. ज्ञानोबराय बोलले, करिता तापसाची कडसणी कवनो जवळी ठेविजेल शूळपाणी, तोही अभिमान सांडोनी पायवनी माता वाहे. की कृष्ण परमात्मा, मी तुझं हे विश्वात्मक रूप पाहिल माझ्या तपश्चर्याच्या बळावर. भगवान कृष्ण म्हणले, नाही पाहता यायचं. का तर म्हणले, महादेवा तुम्हाला अहंकार झाला तुमच्या तपस्येचा. हे महादेवाला कळालं. तर त्यावेळेस महादेव भगवान कृष्णाला शरण गेले आणि भगवान कृष्णाच्या पायात वाहणारी गंगा आपल्या मस्तकावर धारण केली. तोही पायवनी माता वाहे, करिता तापसाची कडसणी कवनो जवळी ठेविजेल शूळपाणी, तोही अभिमान सांडोनी पायवनी माता वाहे. मी माझ्या तपश्चर्याच्या बळावर म्हणले, कृष्णा तुझं हे रूप पाहिलंच,
विश्वात्मक रूप, असा तपश्चर्येचा अभिमान झाला. पण भगवान कृष्ण म्हणले नाही पाहता यायचं. आणि मग आपली चूक कळाल्यावर भगवान शंकरच भगवान कृष्णाला शरण गेले आणि भगवान कृष्णाच्या पायात वाहणारी गंगा आपल्या मस्तकावर धारण केली. आणि म्हणून लक्ष्मीचे थोरपण न सरे, शंभूचे तपही न पुरे, ते तर प्राकृत येरे हिंदरे किवी जाणवलं आहे. नरमराय बोलत आहेत, अरे लक्ष्मी आपल्या श्रीमंतीच्या बळावर भगवान कृष्णाला विकत घेऊ शकली नाही, शंभू आपल्या तपाच्या बळावर भगवान कृष्णाला विकत घेऊ शकला नाही, तिथं तुमची आमची काय खाता म्हणले भगवान कृष्णाला विकत घेण्याची. आणि म्हणून या पुराणामुळे एक सिद्ध होतं की भगवान कृष्ण हाच एकमात्र या विश्वाचा देव ठरतो. आणि म्हणून आमचं शास्त्रही एक असावं आणि आमचा देवही एक असावा. आणि ते आमचं शास्त्र आहे गीता आणि आमचा देव आहे कृष्ण. आमचा देवही एक असावा आणि आमची जातही एकच असावी. मोठी गंमत आहे. आमच्या धर्मामध्ये इतक्या जाती आहेत. जितक्या जाती अधिक तितका देश दुर्बळ असतो. आपल्या देशावर परकीय लोकांना शेकडो वर्ष राज्य केलं. इंग्रज आले, आणखीन बरेचसे लोक आले आणि आपल्या देशावर राज्य केलं. याचं कारण जर काय असेल तर आपल्या देशात असलेल्या अनेक जाती जर जास्त असतील तर दुश्मनाला, परकीय लोकाला जातीत भांडणं लावून काही जातीचे लोक आपल्याकडे करून घेता येतात. देश दुबळा होतो आणि देशावर ताबा मिळवता येतो. फोडा आणि झोडा. म्हणून तुम्हाला जर कुणी विचारलं की तुम्ही कोण आहात, तर आम्ही एकच म्हणावं, आम्ही हिंदू आहोत. यापेक्षा वेगळं काही बोलू नये. तुम्ही कोण आहेत? मी हिंदू आहे, बस. बाकीच्या 18 पगड जाती पुढे लावू नका. जितक्या जाती वाढतील तितका देश दुबळा होईल, तितकं परकीयाला आक्रमण करायला सोपं जाईल. कोंबड्याला दाना टाकून जसे झुंज लावतात तसं जातीमध्ये भांडण लावून फोडा आणि झोडा देश दुसऱ्याच्या ताब्यात जाईल. आमचा देवही एक आणि आमची जातही एक. आमचा देव कृष्ण परमात्मा आणि आमची जात हिंदू. बाकीच्या 18 पगड जाती विसरून जात. देश बलवान होईल, देशात एकी येईल. जात माणसासाठी कलंक बनू लागली आहे. एखादा मोठ्या जातीचा मनुष्य खालच्या जातीच्याला हिनवतो, त्यामुळे जात माणसासाठी कलंक बनते. 4 लोकात जात सांगायला लाज वाटते. मनुष्य स्वतःला कमी समजू लागतो. जात कलंक बनते आणि माणसात द्वेष निर्माण होतो. आणि ज्यांनी आपल्याला जातीवरून हिनवलंय मनुष्य त्याचा बदला घ्यायला टपतो. आणि जातीमध्ये भांडणं वाढली की देश दुबळा होतो. ज्ञानोबराय बोलले, तुम्ही महाराष्ट्रात राहता. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीत ओवी लिहिली, माझा मराठाच बोल कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळविन. हा ज्ञानोबरायचा मराठा कोण? एक विशिष्ट जात नाही. ज्ञानोबरायांनी पूर्ण महाराष्ट्राकडे बोट केले. आता विश्वात्मके देवे असे म्हणणारे ज्ञानोबराय माझा मराठाच बोल कौतुके म्हणत असताना एका विशिष्ट जातीकडे बोट करणार नाहीत. माझा मराठाच बोल कौतुके याचा अर्थ पूर्ण महाराष्ट्र. जो महाराष्ट्रात राहतो आणि मराठी बोलतो तो प्रत्येक माणूस मराठा आहे. ज्ञानोबरायांनी सांगितलं की महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक माणूस मराठा आहे. जो महाराष्ट्रात राहतो आणि मराठी बोलतो त्या माणसानं प्रत्येकानं आपण आनंदानं म्हणून घ्यावं की मी मराठा आहे. महाराष्ट्रात राहतो आणि मराठी बोलतो त्यांनी म्हणून घ्यावं मी मराठा आहे. पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग. पंजाबमध्ये राहतो तो पंजाबी, गुजरातमध्ये राहतो तो गुजराती, तर महाराष्ट्रात राहतो आणि मराठी बोलतो तो मराठी.
म्हणून ज्ञानोबा सुचवतात की महाराष्ट्रात राहतो आणि मराठी बोलतो तो प्रत्येक माणूस मराठा आहे. तुम्हाला विचारलं तुम्ही कोण आहेत, तर 2 गोष्टीपैकी एक वाक्य वापरावं. तुम्ही कोण आहेत मामा? मी हिंदू आहे. किंवा तुम्ही कोण आहेत? तर मी मराठा आहे. बाकीच्या जाती तोंडातून काढूच नाहीत. तुम्ही कोण आहेत एकच म्हणावं, मी हिंदू आहे. किंवा म्हणायचं तर महाराष्ट्रात राहतात मराठी बोलता म्हणून म्हणावं मी मराठा आहे. देशातल्या जातीपाती निघून जातील आणि देश बलवान बनेल. आणि म्हणून जाती घालवा. अनेक जातीने देश दुर्बळ बनतो. जाती जातीत भांडणं लागतात. परकीयाला बोटं घालायला आणि आक्रमण करायला सोपं जातं. देव जर आमचा बाप आहे, एका माणसाला जर 4 मुलं असतील तर 4ही मुलाची एकच जात असते. एका माणसाला जर 4 मुलं आहेत तर 4 लेकराच्या काय 4 जाती असतात का? एकच जात असते. एका माणसाला 4 लेकर आहेत तर त्या 4ही लेकराची जात एकच. तसं देव जर आमचा बाप आहे, कृष्ण आमचा बाप आहे, तर आमची सगळ्याची जात ही एकच असली पाहिजे. अनेक जाती आमच्यात असूच नाहीत. आणि म्हणून तुम्हाला कुणी विचारलं तुम्ही कोण, तर सरळ म्हणा मी हिंदू आहे. पुढची जात सांगूच नाही. जाती पुसल्या जातील, रोटी बिटी व्यवहार वाढेल, देश भरभक्कम बनेल, देश समृद्ध बनेल, देशाला बळ येईल. आणि म्हणून जागे व्हा, जातीपातीत अडकू नका. आमचा देव एक तर आमची जात एक. आणि म्हणून पूर्ण वृक्ष हा मुळावर उभा असतो, पण पाणी घेण्याचं काम मूळ करतं. झाडाला मूळ आहे, खोड आहे, फांद्या आहेत, पानं आहेत, फळ आहे, फुलं आहेत. पण पाणी जर फुलावर किंवा फळावर किंवा फांद्यावर टाकलं तर झाडाला पोहोचत नाही. पाणी घेण्याचं काम हे मुळाचं आहे. म्हणून पाणी मुळालाच घालावं. ते फांद्यावर ओतून चालत नाही. म्हणून त्याला बोलले आजच्या ओळीमध्ये, झाडाला मुळं असते, खोड असते, फांद्या असतात, पानं असतात, फुलं असतात, फळं असतात. पण पाणी शोषण करणं हे मुळाचं कर्तव्य आहे. म्हणून ते मुळालाच घालावं. ते पानावर ओतून चालत नाही, फांद्यावर ओतून चालत नाही. तसं या विश्वाचं मूळ, या संसार वृक्षाचं मूळ भगवान कृष्ण आहे. म्हणून त्याची भक्ती त्याच्या नावानंच व्हावी, इतर देवाच्या नावानं नाही. म्हणून त्यांना बरं बोलतात की पाहे पा शाखा पल्लव वृक्षाचे, हे नव्हे ती का एकाची बीजाचे, परी पाणी घेणे मुळाचे ते मुळासीच घापे. रसू तो मुखेची सेवावा, परिमळ तू घराण्याची घ्यावा, तैसा मी तो यजावा मीची म्हणून. सुंदर बासुंदी केली, नाकात ओतली तर चालेल, फुलं आणली डोळ्याला बांधली तर चालेल. बासुंदी केली मुखानं सेवन करावे, फुलं आणली तर नाकानं हुंगावेत. तशी माझी भक्ती ही माझ्याच नावानं व्हावी. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतात की झाडाला मुळं असतात, फांद्या असतात, पानं असतात, फुलं असतात, पण पाणी फांद्यावर ओतून चालत नाही, फुलावर किंवा फळावर ओतून चालत नाही. पाणी शोषण करण्याचं काम मुळाचं आहे, ते मुळालाच घालावं. तसे संसार वृक्षाचं मूळ भगवान कृष्ण आहे, त्याची भक्ती त्याच्याच नावानं व्हावी, इतर देवाच्या नावानं होऊ नये. आणि म्हणून इतर देवताच्या मागे न लागता कृष्ण परमात्मा हाच आमचा एकमात्र देव आहे, पांडुरंग परमात्मा हाच आमचा एकमात्र देव आहे, हे समजून घ्यावे. आणि फक्त कृष्ण परमात्म्याचीच भक्ती करावी, विठ्ठल पांडुरंगाचीच भक्ती करावी. आपल्या धर्मामध्ये जे अनेक अनेक देव आहेत त्यांच्या पाठीमागे लागू नये. फक्त कृष्ण परमात्माच मुक्तिदाता आहे. आणि म्हणून अशा मुक्तिदाता आणि जगाचा एकमात्र देव असलेल्या कृष्णाची भक्ती करावी. कारण झाडाला मूळ आहे, फांद्या आहेत, पान आहे, फूल आहे. पाणी घेणं हे मुळाचं कर्तव्य आहे. ते फांद्यावर ओतून चालत नाही, ते मुळालाच घालावं. तसं
या संसार वृक्षाचं मूळ भगवान कृष्ण आहे, त्याची भक्ती ही कृष्ण नामानेच व्हावी आणि म्हणून कृष्ण नामाचं चिंतन करा, तुमचं कल्याण होईल. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतायत, पाहे पा शाखा पल्लव वृक्षाचे, नव्हे ती का एकाची बीजाचे, परी पाणी घेणे मुळाचे, ते मुळासीच घापे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता विश्वात्मके देवे, येणे वागेज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो